नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं वायरलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, खूप दिवसापासून बहुप्रतीक्षित असं म्हटलं तरी चालेल अशी एक न्यूज जी आरोग्य विभागाशी रिलेटेड होती। आरोग्य सेवेशी संबंधित जे काही पद होते त्यांची जी पदभरतीशी संबंधित जी काही इन्फॉर्मेशन, जी काही जाहिरात, जी काही एक्झामची रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी खूप दिवसापासून क्लिअर होत नव्हत्या। मागे आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये आपण माननीय आपले आरोग्य मंत्री टोपे साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं की डायरेक्ट मेरिट बेसवरती स्टुडंट आम्ही भरवणार आहोत किंवा आम्ही रिक्रुटमेंट करणार आहोत, त्याच्यानंतर पुढे काहीच अपडेट आले नव्हते। म्हणून मी ह्या आरोग्य सेवेच्या संबंधित एकही व्हिडिओ टाकला नव्हता। परंतु काल परवा परत गव्हर्नमेंटनं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी टाकतोय। मित्रांनो, जनरली आता त्यांनी ही तर गोष्ट क्लिअर झाली की आता जाहिरात आलेली आहे। मग जाहिरात आलेली आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक्झाम त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, त्याच्या वॅकन्सीज पण डिक्लेअर केलेल्या आहेत। आरोग्य सेवेच्या महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स बघायला मिळतील। तर नेमकं मात्र आरोग्य विभागाची भरती आहे मित्रांनो, ही भरती पहिल्यांदा ग्रुप सी च्या कॅडर मधली आहेत, म्हणजे ही गट क च्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या पोस्ट आहेत सर्व, आणि जवळपास 50 कॅडर्स आहेत आणि वेगवेगळ्या 54 पोस्ट आहेत। बघा, ऍक्च्युली आता ह्या जी भरती संबंधित सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी डेट असे ऑथेंटिक डिक्लेअर केलेली नाही, पण भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे किंवा जशी इनफॉर्मल माहिती मिळते त्याच्यानुसार फेब्रुवारीच्या एक ते मिड फेब्रुवारी 15 फेब्रुवारीच्या आसपास म्हणा किंवा तुम्ही फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत म्हणा एक्झाम होणं एक्सपेक्टेड आहे। बघा, आता ह्या एक्झामिनेशन्स रिलेटेड काही पॉइंटला आपल्याला डिस्कस करायचंय। पहिली गोष्ट की आता ही जी जाहिरात आलेली आहे असं काही लोक म्हणतात, मी म्हणले चुकीचं आहे। ही जाहिरात आलेली नाही, या फक्त एक्झामच्या डेट्स म्हणा तुम्ही किंवा एक्झामच्या वॅकन्सीज म्हणा किंवा एक्झामची प्रोसिजर म्हणा, ही डिक्लेअर केलेली आहे। ही जाहिरात आलेली नाही असं मी का म्हणतो, कारण जाहिरात अगोदर येऊन गेली होती 2019 ला ज्याही स्टुडंट्सनं महापोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत, अगदी फक्त अशाच स्टुडंट्सला या एक्झामला अपीयर होता येणार आहे। मग याचा अर्थ साधा आणि सरळ, नवीन विद्यार्थ्यांनी या पोस्टला अप्लाय करायचं नाही का? जर का आजपर्यंत जर म्हटलं या क्षणापर्यंत तर बिलकुल नाही। कदाचित गव्हर्नमेंटनं उद्या GR चेंज केला तर मला माहिती नाही, पण आज गव्हर्नमेंटचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण तात्काळ पदभरती करणं गरजेचं आहे। त्यामुळं 2019 ला महापोर्टलवरती ज्या लोकांनी फॉर्म भरले होते, ज्यांनी अर्ज केले होते, तेच व्यक्ती या पदासाठी या जाहिरातीसाठी इलिजिबल आहेत किंवा ते त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतील। आता मग प्रश्न असा आहे, सर नवीन मुलांचं काय? तर नवीन मुलांचं बिलकुल नाही, ज्या लोकांनी अगोदर फॉर्म भरले होते त्यांच्यासाठीच ही रिक्रुटमेंट आहे। हा पहिला पॉईंट। म्हणजे आता अर्ज करायचे, आम्ही अर्ज कुठं करायचे तर असा प्रश्न विचारायचा नाही। मग ज्यांनी अगोदर अर्ज केले महापोर्टलवरती त्यांनी आता काय करायचं? त्यांनी काहीही करायचं नाहीये, तुम्हाला काहीच करायची गरज नाही। तुम्हाला हॉल तिकीट वगैरे येऊन जातील। मीन व्हाईल गव्हर्नमेंट अनाउन्स करेल की नेमकं कशा प्रकारे हॉल तिकीट मिळेल तुम्हाला, किंवा तुमचा म्हणजे ID पासवर्ड काय असेल तो टाकून तुम्हाला मिळेल का, ईमेल ID टाकून मिळेल का, मोबाईल नंबर टाकून मिळेल का, तुमचं नाव टाकून मिळेल, हे गव्हर्नमेंट नंतर डिक्लेअर करेल। सध्या त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की 2019 ला ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठीच ही परीक्षा आहे। बघा, आता सर हा खूप मोठा मुद्दा असतो SCBCचं, स्पेशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास जे होते, ज्यामध्ये मराठा समाजाचे स्टुडंट्स येत होते, यांच्याबद्दल खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। तर मित्रांनो, एक छोटंसं मी क्लिअर करतो। SCBC वाल्यांना सध्या 2 पर्याय आहेत। एक तुम्हाला EWS मधून फॉर्म भरता येतो किंवा तुम्ही ओपन मधून जाऊ शकता। जे SCBC आहे, SCBC हा प्रवर्गच आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती अंतरिम स्थगिती दिल्यामुळं की SCBC ला तुम्ही सध्या ग्राह्य धरू शकत नाही। त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांनी 2019 ला महापोर्टलवरती 300 रुपये भरून SCBC मधून अप्लाय केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आता 2 पर्याय आहे। पर्याय क्रमांक 1, ते EWS मध्ये जाऊ शकतात। जर का ते EWS चे सगळे क्रायटेरिया फुलफिल करत असेल, ठरवून दिलेली जमीन असेल तुमची किंवा ठरवून दिलेलं उत्पन्न
त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल त्या क्रायटेरियामध्ये तर तुम्ही ईडब्ल्यूएस म्हणून जाऊ शकता, किंवा तुम्हाला जर त्या ईडब्ल्यूएसच्या क्रायटेरिया तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला ओपन मधून जावं लागेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही ईडब्ल्यूएस म्हणून अप्लाय करत असाल तर सर फक्त मी मराठा आहे तर मी ईडब्ल्यूएस म्हणून जाऊ शकतो का? बिलकुल नाही. तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट लागेल. मग सर सर्टिफिकेट मला लगेच लागेल का? ते पण बिलकुल नाही. सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल असं त्यांनी सांगितलंय, परंतु सादर करायचं सध्या नाही. फक्त सर्टिफिकेट काढून तुमच्याकडे ठेवा. मग आता सर्टिफिकेट काढायचं मी लगेच आज उद्या काढायची गरज आहे का? नाही. एक्झामच्या तारखेपर्यंत, एक्झाम कधी होईल हेच पहिलं फिक्स नाही, पण एक्झामच्या तारखेपर्यंत तुम्ही समजा एक्झामची डेट समजा फॉर एक्झाम्पल मी असं पकडतो 20 फेब्रुवारी आहे, तर 20 फेब्रुवारी असेल तर 19 फेब्रुवारीपर्यंत तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. सादर कुठंच करायचं नाही, कोणाला पाठवायचं ना, पोस्टाने पाठवायचं ना, मेल करायचं ना, कुरिअर करायचं, काहीच करायचं नाही. फक्त सर्टिफिकेट काढून तुमच्याकडे ठेवायचंय. हे झालं ईडब्ल्यूएस वाल्या लोकांसाठी. मग हे सादर कधी करायचं? गव्हर्नमेंट सांगेल तेव्हा बघू आपण, सध्या बघायचं नाही. साधारणतः तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ते कागदपत्र पडताळणीसाठी, आपण ज्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणतो, जेव्हा बोलवतील तेव्हा तुम्हाला तुमच्याकडून ते ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट मागतील. मग सर याचा अर्थ मी सिलेक्शन झाल्यानंतर सर्टिफिकेट काढू का? बिलकुल नाही. तुम्हाला आत्ताच काढणं, आत्ता म्हणजे तुरंत नाही, पण ह्या मधल्या तुम्ही 15 दिवसात 1 महिन्यात कधीही काढू शकता. त्याच्यामुळे फार जास्त धावपळ करायची गरज नाही तुम्हाला. दुसरी गोष्ट, आता सर जे ओपन मधून चाललेत, जे एससीबीसी चे स्टुडंट आहेत की ज्यांना आता ओपन मधून फॉर्म भरावा लागणार आहे, त्यांच्यासाठी पण परत 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट जी आहे ती ही आहे की तुम्हाला पहिला पॉइंट जो आहे तो म्हणजे तुम्हाला 200 रुपये परत फीस भरणं आहे. का फीस भरणं आहे? कारण एससीबीसीच्या स्टुडंटला 300 रुपये फीस होती, ओपनच्या स्टुडंटला 500 रुपये फीस होती. आता तुम्ही जर का ओपन मधून जात असाल तर तुम्हाला बाकीच्या मुलांना 500 रुपये भरावं लागलेली, म्हणून तुम्हाला देखील 500 रुपये भरावं लागतील. म्हणजे ॲडिशनल एक्स्ट्रा 200 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. कसे भरायचे मी पुढे सांगतो. दुसरी गोष्ट, हा महत्वाचा मुद्दा आहे, 200 रुपयाचा काही लोकांना प्रॉब्लेम येणार नाही. मे बी असू शकतो प्रॉब्लेम, तो माझा वादाचा मुद्दा आहे, त्यात मी बोलणार नाही. परंतु हा जो पॉइंट आहे की ह्या पॉइंटला आता भरपूर साऱ्या स्टुडंटचा अपोज होऊ शकतो. कारण त्यांनी कालच्या याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये त्यांनी क्लिअर मेन्शन केलंय की जे एससीबीसीचे स्टुडंट आहेत त्या स्टुडंट्सना आता समजा ओपन मधून जर गेले तर त्यांना ओपनची वय मर्यादाची 8 कंप्लीट करणं गरजेचे आहे. याचा साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला मी अर्थ समजून सांगतो. समजा एखादी पोस्ट आहे, ये पोस्ट आहे, 54 पोस्ट आहे, त्यातली मी एखादी पोस्ट पकडतो. या पोस्टचा आता समजा ओपन साठी याची एज लिमिट होती, एज क्रायटेरिया होता समजा फॉर एक्झाम्पल 25 वर्ष, आणि तोच एससीबीसी ला होता समजा फॉर एक्झाम्पल 28 वर्ष. मी उदाहरण म्हणून सांगतोय फक्त, म्हणजे असं नाही की 25-28, पण उदाहरण म्हणून सांगतो. आणि समजा तुम्ही एससीबीसी अप्लाय केलेला आहे आणि तुमचं वय 27 वर्ष आहे, तर तुम्ही त्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. कधी? जेव्हा एससीबीसी होतं तेव्हा. परंतु आता जर का तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नसेल आणि जर का तुम्ही ओपन म्हणून जात असाल तर गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार, गव्हर्नमेंटने जे क्लिअर मेन्शन केलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही इथं इलिजिबल असू शकत नाही. हा एक वादाचा मुद्दा ठरू शकतो. विद्यार्थी या ठिकाणी मे बी कोर्टात जातील किंवा मे बी आणखीन काही ऍक्शन घेतील, तो पार्ट वेगळा. पण माझं असं म्हणणं आहे हा वादाचा मुद्दा ठरू शकतो, त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करायचं नाही. मे बी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर या मुद्द्यावरती मला मेसेज न करता खाली जो नंबर स्क्रोल होतोय त्या नंबरवरती तुम्ही मला कोणत्याही पॉइंटला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. परंतु तुम्ही या पॉइंटवरती मला प्लीज कॉल वगैरे व्हॉट्सअप करू नका, कारण हा न्यायालयाच्या अधीन असणारा मुद्दा आहे किंवा गव्हर्नमेंटचं डिसिजन त्यावरती काय येतं ते बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरेल. पण सध्याच्या कंडिशनला त्यांनी क्लिअर सांगितलंय की एससीबीसीचे स्टुडंट जे आता ओपन मधून फॉर्म भरणार आहे त्यांना ओपनची वय मर्यादेची किंवा इतर ज्या अटी आहेत त्या अटी फुलफिल करणं गरजेच्या आहेत. मग हे झालं एससीबीसीच्या रिलेटेड. माझे 200 रुपये जे एक्स्ट्रा भरायचे, ज्यांना ओपन मधून फॉर्म भरायचा किंवा ज्यांना ओपन मध्ये जायचं आता त्यांनी काय करायचं, त्यांनी एक तुम्हाला हा भारतीय स्टेट बँक एसबीआय बँकेचा एक अकाउंट नंबर दिलेला आहे जो पुण्याचा आहे. हा अकाउंट नंबर आहे आणि हा IFSC कोड आहे. तुम्ही याचा वाटलं तर फोटो काढून घेऊ शकता. ह्या अकाउंट नंबर आणि IFSC कोड वरती तुम्ही याचं पेमेंट करू शकता.
पेमेंट करत असताना त्यांनी कोणत्या पद्धतीनेच करा असं काही सांगितलेलं नाहीये. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ते पेमेंट करू शकता. फक्त पेमेंट केल्याची प्रूफ म्हणजे मे बी तुमचं इंटरनेट बँकिंगची प्रिंट असू शकते, तुमची समजा गुगल पे असू शकतो, फोन पे असू शकतं, किंवा तुमचं आणखीन बँकेत तुम्ही डिपॉझिट केलेलं असेल, ज्या कोणत्या मार्गाने तुम्ही पैसे पे करणार आहात त्या मार्गाने त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे. किंवा त्या भारतीय स्टेट बँक शाखा पुणे, मुख्य जिल्हाधिकारी कार्यालय, कंपाऊंड डॉक्टर आंबेडकर रोड पुणे, बँक खाते क्रमांक वगैरे वगैरे, या बँक खात्यात 200 इतक्या अतिरिक्त परीक्षा शुल्क परीक्षेच्या दिवसापूर्वी भरणे आवश्यक आहे. फक्त भरणे आवश्यक सांगितलेले. तुम्ही त्याला डीडी काढा मग आता, का तुम्ही त्या अकाउंटला जाऊन जमा करा किंवा तुम्ही वेगळे करा, फक्त प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हा पॉईंट एक महत्वाचा आहे त्या लोकांसाठी. दुसरी गोष्ट सर, आता ज्यांना जे कोणी पहिले ईडब्ल्यूएस मध्ये होते, आता ईडब्ल्यूएस मधून एससीबीसी मध्ये होते, एससीबीसी मधून आता आम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आलो, मग आम्हाला हे जे सर्टिफिकेट काढायचं, हे सर्टिफिकेट कोणत्या तारखेपर्यंत असायला पाहिजे, तर मी तुम्हाला पहिलं क्लिअर केलं, परीक्षेच्या 1 दिवसाच्या आधीपर्यंत पण चालतं, पण इतकी रिस्क घेऊ नका, आणखी 10-15 दिवसामध्ये काढून घ्या. दुसरी गोष्ट, ज्या लोक आता फीस भरणार आहे, तर ही जी एक्स्ट्रा फीस आहे, ही एक्स्ट्रा फीस जी आहे बघा, ही एक्स्ट्रा फीस 200 रुपये तुम्हाला या अकाउंट नंबरला भरल्याचा प्रूफ तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे. ती पावती तुम्हाला जपून ठेवणं आहे, तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला जपून ठेवणं आहे, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला निवड समितीला उपलब्ध करून देणं अनिवार्य आहे. कदाचित जर तुमच्याकडे ती पावती नसेल तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. कित्येक केसेस घडतात की डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला फायनल सिलेक्शन होऊन देखील जॉईनिंग मिळत नाही. त्यामुळे ह्या 2 गोष्टी क्लिअर लक्षात ठेवा. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढून ठेवा, आणि नसाल तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये तर ओपन मध्ये असाल तर 200 रुपये भरल्याची पावती तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. बघा, थोडं पुढे जाण्याच्या अगोदर ह्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी आपण एक स्पेशल आरोग्य विभागाचीच बॅच लॉन्च करतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओज असतील, ज्याची फीस फक्त आपण 999 रुपये ठेवलेली आहे. तुमच्या काही लोक माझ्या ऑनलाईन बॅचेसला ऑलरेडी जॉईन आहेत की ज्यामध्ये फक्त माझ्या इंग्रजीची फीस ही 1,500 रुपये आहेत, परंतु ही बॅच शॉर्ट ड्युरेशनची असणार आहे आणि ज्याच्यामध्ये ही टार्गेटेड बॅच आहे, त्यामुळे त्याची फक्त पहिली बॅच असल्यामुळे आपण फीस कमी ठेवलेली आहे. फक्त 999 रुपये आहे. 999 मध्ये तुम्हाला इंग्रजी मिळणार, मराठी मिळणार, तुम्हाला सामान्य ज्ञान पूर्ण मिळणार जीके, त्यानंतर तुम्हाला अंकगणित देखील पूर्ण मिळणार, बुद्धिमत्ता देखील पूर्णचे पूर्ण मिळणार. मराठी इंग्रजी स्वतः मी घेईल, बाळासाहेब बोडके, इद्रिस पठाण सर चालू घडामोडीचा तुमचा पार्ट कव्हर करतील, सामान्य ज्ञानचा पूर्ण पार्ट स्वप्नील सोळंके सर करतील, त्याच्यानंतर अंकगणित चैतन्य सर आणि बालाजी सर हे दोघे जण मिळून करतील, आणि बुद्धिमत्तेसाठी संभाजी जगताप सर पूर्णचे पूर्ण तुम्हाला चॅप्टर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतील. आज जेव्हा कोर्स लॉन्च होईल, जेव्हा पब्लिश होईल, तेव्हाच तुम्ही बघताल ऑलमोस्ट 150च्या वरती, जवळपास 200च्या आसपास व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहेत. जे पुढचे व्हिडिओ असतील जसं जसं टाइम जाईल तसं अपलोड होतील, पण खूप झालं तर 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये सगळे व्हिडिओ त्यामध्ये अवेलेबल असतील. सध्याच तुम्ही जेव्हा बघताल तेव्हा 200च्या आसपास व्हिडिओ त्यामध्ये अवेलेबल असतील. सगळ्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळेल. सोबत आपलं आरोग्य सेवकचं प्रश्नसंचाचं एक बुक आहे, ते पण तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल. सगळ्या चॅप्टरच्या तुम्हाला PDF देखील अवेलेबल असतील. कुठलंही कंटेंट तुम्हाला बाहेरून घेण्याची गरज पडणार नाही. याची व्हॅलिडिटी ही 4 महिन्याची असेल, 4 मंथची असेल, आणि तुम्ही एक व्हिडिओ 4 वेळेस बघू शकता. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. 4 महिने व्हॅलिडिटी असेल आणि 4 व्ह्यूज असतील तुम्हाला, म्हणजे 4 वेळेस तुम्ही एक व्हिडिओ बघू शकता. 4 वेळेस देखील भरपूर होतं. तुम्हाला 1 किंवा 2 वेळेस बघितलं तर सगळ्या गोष्टी कळून जातील. आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे हा पार्ट, आरोग्य सेवा संबंधी तुमचा जो अभ्यासक्रम आहे, म्हणजे तुमचा जो मेन जो पार्ट आहे की जो कोर्स की ज्याच्यामुळे तुम्ही हा घ्यावा, तो मेन पार्ट आहे तो म्हणजे आरोग्य सेवा संबंधीचा अभ्यासक्रम. हा आरोग्याशी रिलेटेड जो काही अभ्यासक्रम आहे तो डॉक्टर मनीष खंडागळे सर, ज्यांना 11 वर्षाचा याच फील्ड मधला एक्सपिरियन्स आहे, जे सध्या पण टीचिंग करतात विज्ञान या घटकाचा, ते पूर्णच पूर्ण तुमचा सिलेबस कव्हर करतील. त्याच्यासोबत आपण नर्सिंगचा एक वेगळा कोर्स टाकतोय. ज्या नर्सिंगच्या वेगळ्या कोर्ससाठी शारदा कोरकेताई ज्या आहेत, शारदा कोरके व्यवहारताई, की ज्या सध्या घाटी जालना घाटी इथं कार्यरत आहेत, ज्या तिथं सध्या जॉब करतात आणि त्या पण अशाच एक्झाम मधून सिलेक्टेड झालेल्या आहेत. तर त्या देखील या पूर्ण तुमचा नर्सिंगचा पूर्ण सिलेबस त्या कव्हर करतील. सायन्सचा पार्ट आहेच, पण त्याच्या सोबत एक्स्ट्रा जो तुमचा टेक्निकल सिलेबस असेल, त्या टेक्निकल सिलेबससाठी डॉक्टर मनीष खंडागळे सर ते तुमचा पूर्ण करतील, आणि नर्सिंग रिलेटेड शारदाताई ह्या पूर्णच्या पूर्ण तुमचा सिलेबस कव्हर करतील. ही आपली झाली बॅचची अनाउन्समेंट. दुसरी गोष्ट बघा, आता नेमकं ह्या जो आरोग्य विभाग आहे याच्याशी रिलेटेड
जो सिलेबस आहे किंवा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे तो कसा आहे, हा जो संवर्ग आहे म्हणजे ज्या वर्गात ह्या सगळे पद मोडतात, जवळपास 54 पद आहेत, ते सर्व घटकाचे आहे. एक्झाम कशी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, कारण ही जी ऍड आहे ही 2019 महापोर्टलची आहे. मग त्यामुळे क्रायटेरिया पण तेच असणार आहे की एक्झाम पण ऑनलाईन असेल. टोटल मार्क्स याला 200 मार्क्स असतात आणि क्वेश्चन पॅटर्न जो आहे हा एमसीक्यू टाईपचा आहे, म्हणजे एबीसीडी किंवा 1 2 3 4 असे पर्याय तुम्हाला खाली येतील. त्याच्यानंतर मॅक्झिमम मार्क्स पर क्वेश्चन 2 आहेत. याचा अर्थ काय बघा, एक तर समजा 200 मार्क्स त्यांनी सांगितले, होऊ शकतं 200 क्वेश्चन येतील आणि 200 मार्क्स येतील असा पॅटर्न असू शकतो. होऊ शकतं 200 क्वेश्चन 200 मार्क्स, कदाचित असं होऊ शकतं 100 क्वेश्चन आणि 200 मार्क्स असतील. म्हणजे त्यांनी काय केलं, फक्त मार्क्स तुम्हाला फिक्स दिलेले आहेत, परंतु तुम्हाला क्वेश्चन फिक्स करून दिलेले नाहीत, फक्त मार्क्स फिक्स आहेत. बघा आता नंतर हा जो पॅटर्न आहे, पॅटर्न मध्ये काय असेल तुम्हाला, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही गटात हे 50-50 मार्क्सला आहे. क्वेश्चन किती येतील हे त्यांनी फिक्स सांगितलेलं नाही. होऊ शकतं 25 क्वेश्चन 50 मार्क असतील किंवा 50 क्वेश्चन 50 मार्क्स असतील, परंतु मार्क्स तुमचे टोटल 200 असतील कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी. बघा हे झालं वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकचा. दुसरा जो आहे आता तांत्रिक संवर्गातील जे पद आहे त्यांना पण हा जो कॉमन सिलेबस सेम आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सगळे सेम आहे. फक्त इकडे 50-50 ला होतं, इकडे आता 30-30 ला आहे, म्हणजे इकडे फक्त 120 झाले. पण जर का टोटल जर का आपण म्हटलं 200 मार्क आहे, तर मग या ठिकाणी उरलेले जे 80 मार्कचे क्वेश्चन असणारे हे तुमचे टेक्निकल नॉलेजचे असणारे, जे डॉक्टर मनेश खंडागळे सर आणि सोबत शारदाताई तुमचं कव्हर करतील. आणि याच्यातला टेक्निकल नॉलेज पैकी सामान्य विज्ञानचा जो पार्ट आहे तो आपला जीके मध्येच कव्हर होणार आहे, तर तो पण असेल तुमचा आणि हा पण असेल, दोन्ही पण गोष्टी इकडे कव्हर होतील. बघा त्यानंतर वाहन चालकासाठी 200 मार्काची सेम पेपर, गणित, बुद्धिमत्ता, तुमचं जीके वगैरे, आणि त्याच्यानंतर व्यावसायिक चाचणीचे 40 क्वेश्चन असतील किंवा 40 मार्क्स असतील, म्हणजे वाहन चालकाचा पेपर हा 240 मार्कांचा असेल. पण सगळ्यांना टाइम 2च तास आहे. बघा तुम्ही कोणत्या जरी पोस्टला गेले तर टाइम मात्र किती तुम्हाला 2च तास आहे. त्याच्यानंतर बघा आता नेमकं हा जो कॉमन सिलेबसचा बेस्ट स्टडी प्लॅन कसा असायला हवा, टेस्ट कशा असायला हवा किंवा कन्सेप्ट कशा वाचायचे, कन्सेप्ट तुम्ही आमच्यावर सोडून द्या. पूर्ण बॅच मध्ये पूर्ण कन्सेप्ट तुमच्या कव्हर होतील, टोटल कन्सेप्ट कव्हर होतील, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. राहिला टेस्टचा प्रश्न, तर जे कोणी स्टुडंट्स आपले ऑलरेडी कोर्स परचेस करणार आहे त्यांना टेस्ट ज्या असतील आपल्या टेस्ट फ्री मध्ये अवेलेबल असतील. ज्यांना कोणाला कोर्स लावायचा नाही, फक्त टेस्ट सिरीज लावायची, त्यांना 25 टेस्ट असतील आपल्या, ज्या टेस्ट 26 जानेवारीला आपल्या पब्लिश होतील. 26 जानेवारीला 25 टेस्ट तुमच्या अवेलेबल करून देऊ आपण. होऊ शकतं 100 क्वेश्चनचे असतील किंवा 200 क्वेश्चनचे असतील, मग क्वेश्चन वरती मॅटर करणार नाही. ह्या ऑनलाईन टेस्ट असेल, पीडीएफ फॉर्मॅट मध्ये नाही. जसा पॅटर्न तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये देणार आहात अगदी त्याच पद्धतीनं सेम पॅटर्न मध्ये ह्या टेस्ट असतील. 25 टेस्ट असतील, ज्या 26 जानेवारीपासून सुरू होतील आणि याची फीस फक्त आणि फक्त 199 असेल. म्हणजे 199 मध्ये तुम्ही 25 टेस्ट देऊ शकता. 25 टेस्ट तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची तर टेस्ट देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कन्सेप्ट साठी पूर्ण क्लिअर करायचं, जे लोक ऑनलाईन बॅच घेणार आपली 999 मध्ये त्यांना हे 199 एक्स्ट्रा देण्याची गरज नाहीये. आणि ज्यांनी कोणी टेस्ट पण घेतली आणि ज्यांनी कोणी टेस्ट घेतली तर वेगळ्या टेस्टचा तुम्हाला चार्ज फक्त 199 आहे. आणि जे कोणी बॅच करतील त्यांना फक्त आणि फक्त बॅचचं काय आहे, बॅचचा जो चार्ज आहे 999 तेवढाच तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. आता बघा बेस्ट स्टडी प्लॅन काय. बेस्ट स्टडी प्लॅन बघत असताना पहिल्यांदा मला सिलेबस बघणं गरजेचं असतो. तर माझा इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो ग्रामर, व्होकॅब्युलरी, फिल इन द ब्लँक्स आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर असा त्यांनी क्लिअर मेन्शन करून दिलेला आहे. ह्या अँटोनिमची स्पेलिंग त्यांनी चुकून टाकली होती. अँटोनिम मध्ये ANTO असतो, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, याच्यामधला हा AN पाहिजे ते EU झाला. ग्रामर मध्ये त्यांनी ग्रामरचा सिलेबस दिला, व्होकॅब्युलरी दिलं, फिल इन द ब्लँक्स दिलं किंवा सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. आता हा झाला इंग्लिशचा सिलेबस. नेमकं क्वेश्चन कसे असतात बघा. काही क्वेश्चन असे असतात जे इन्फॉर्मेटिव्ह बेस असतात. आता हा जो क्वेश्चन आहे बघा, हा आय थिंक जो आता आरोग्य विभागचा बघा, हा जो पेपर आहे 8/1/2017चा आरोग्य विभागचा जो आहे ना, आरोग्य कर्मचारी 40% परीक्षा दिनांक 8/1/2017चा जो पेपर आहे त्याच्यातला क्वेश्चन पेपर हा.
8/1/2017 मी समोर एक्झामचं नाव दिलेलं आहे, तुम्ही क्रॉस चेक करून बघा. सेम क्वेश्चन आहे. इफ आय हॅव नॉन अबाउट युअर प्रॉब्लेम आय वुड हेल्प यू, आय हॅड हेल्प यू, आय वुड हॅव हेल्प यू आणि आय विल हेल्प यू असा क्वेश्चन आहे. मित्रांनो हा क्वेश्चन हा तुम्हाला वाटतो आरोग्य सेवकचा, हा क्वेश्चन आहे ऑलरेडी 2017चा. त्याच्यानंतर आता 4 वर्ष आपण पुढे आलेलो आहोत. एक्झामचा पॅटर्न आता थोडासा डिफिकल्ट होईल असं मला स्वतः वाटतंय, कारण 4 वर्षामध्ये एक्झामची डिफिकल्टी लेवल नक्कीच वाढत असते. हा जो क्वेश्चन आहे सेम कन्सेप्ट राज्यसेवेला पण येते, सेम कन्सेप्ट ही PSI ला पण येते, सेम कन्सेप्ट तुमची ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप डी सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामला पण येते आणि सेम क्वेश्चन आरोग्य सेवकला पण आलेला आहे. कन्सेप्ट अशी असते, इफ सोबत एका साईडला वुड हॅव प्लस V3 असेल तर एका साईडला हॅव प्लस V3 असेल तर दुसऱ्या साईडला वुड हॅव प्लस V3 असतं. बघा एका साईडला इफ सोबत हॅव प्लस V3 असेल तर वुड हॅव प्लस V3 असतं. ऍक्च्युली इफचे क्लॉजेस येते, मी क्लॉज चॅप्टर जेव्हा शिकवेल तर डिटेल मध्ये सांगेल तुम्हाला. याचा आन्सर असं पाहिजे, इफ आय हॅव नोन अबाउट युअर प्रॉब्लेम आय वुड हॅव हेल्प यू. पर्याय क्रमांक C पाहिजे. मी हा क्वेश्चन का घेतला, कारण मला सांगायचं काय की आरोग्य सेवकचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला वरवरचं वाचून चालणार नाही. कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन इंग्रजीत पण असे असतील की जे राज्यसेवेची पण कन्सेप्ट आहे. तुमच्यापैकी जर कोणी व्हिडिओ बघणार राज्यसेवेचा असेल तर त्याला पण काय असेल ही कन्सेप्ट राज्यसेवेला पण येते, PSI ला पण येते, STI ला पण येते, दुसऱ्या एक्झामला पण येते. दुसरा काही असतात की जे कसे क्वेश्चन आहे की सिंपल कन्सेप्च्युअल असतात. बघा आता कन्सेप्च्युअल मध्ये त्यांनी प्रश्न विचारला की चूज द करेक्ट टाइप ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. वर्बचा टाइप काय, प्रिन्सिपल, ऑक्झिलरी, इंट्रान्झिटिव्ह, ऍडवर्ब ऑफ रिझन. म्हणजे आपल्याला ऍडवर्बचे टाइप पण माहिती पाहिजे, वर्बचे टाइप पण माहिती पाहिजे, आपला ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब हा पार्ट पण माहिती पाहिजे. सगळं सिलेबस राज्यसेवेचा आहे. आणि आता 4 वर्षानंतर जेव्हा क्वेश्चनची लेवल वाढेल, होऊ शकतं क्वेश्चनची लेवल थोडीशी डिफिकल्ट होऊ शकते. तर आपल्याला माहिती आहे की हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब, आता माय वर्क हा ऍक्च्युली ऑब्जेक्ट झाला आणि वेल झाला ऍडवर्ब. बघा हा पुढचा पार्ट आहे, जेव्हा मी इंग्लिश शिकवेल तेव्हा तुम्हाला कळेल. आता या ठिकाणी हा एकच वर्ब आहे, एकच वर्ब असताना हा ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्हचा प्रश्न येणार नाही तुम्हाला. त्या ठिकाणी कन्सेप्ट पाहिजे तर प्रिन्सिपल वर्बची. प्रिन्सिपल वर्ब म्हणजे मेन वर्ब, परंतु डू डज डिड जे आहेत ना हे बेसिकली ऑक्झिलरी वर्ब आहेत. बघा ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना माहित असेल की डू डज डिड जे आहेत हे डू डज डिड काय असतात ऑक्झिलरी वर्ब, पण या वाक्यामध्ये तो प्रिन्सिपल वर्ब म्हणून यूज केलेला आहे. कारण एकच वर्ब असेल तर त्या वाक्यामध्ये तो प्रिन्सिपल असतो किंवा मेन वर्ब असतो. हे सगळे कन्सेप्ट बघायचे आपल्याला. पुढे मला सांगायचं काय की या कन्सेप्ट ज्या राज्यसेवेला आहे त्याच कन्सेप्ट तुमच्या इकडे पण आहेत. त्यामुळं इतकं लाईटली आपण घेऊन चालणार नाही. त्याच्याशी रिलेटेड मी इंग्लिशचे जवळपास तुमचे 90 ते 100 जवळपास 1 तास ॲव्हरेज लेक्चरचे 1 तास लेक्चरचे ॲव्हरेज बनेल आपले लेक्चर्स. 90 पर्यंत लेक्चर्स बनतील. सगळे लेक्चर्स तुम्हाला ॲपवरती मिळून जातील. डेमो लेक्चर पण बघा तुम्हाला आपल्या ॲपवरती आहेच, तुम्ही ते पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं बघा आणखीन आता मराठी व्याकरणचं. आता मराठी व्याकरणचं बघितलं आपण. मराठी व्याकरणचं सिलेबस तिने दिलेला आहे. सिलेबस तुम्ही आता बघून घेऊ शकता. मी थोडं साईडला सरकतो, याचा फोटो काढून जरी घेतला तरी चालतं. आता बघा कसं कधी काय आता ऍक्च्युली ह्या सरळ सेवेवरती हाच मोठा प्रश्न असतो की हे जे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावरती खूप जास्त फोकस करतात. जसे की कुंजर या अर्थाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. मग तो गर्दवे, आस्वय, गजे का स्वान आहे. बघा आता अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. मी एक्झामचं नाव पण दिलेलं आहे, तुम्ही क्रॉस व्हेरिफाय करू शकता. आता अशा टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी मी मराठीमध्ये एक स्वतः वेगवेगळ्या अशा स्टोरी बनत असतो. बघा आपल्याला एक स्टोरी आहे, जसं की हत्ती आहे. आता हत्ती जो आहे सगळ्यांना माहित असेल हत्तीमध्ये इतकं बळ असतं, पण हत्ती तरी पण ते जो दोरखंड आहे, दोरखंड सध्या मोठा झाल्यानंतर तो तोडू शकत नाही. का तोडू शकत नाही? कारण लहानपणी त्याला त्या दोरखंडाने बांधलेलं असतं आणि त्या मनावरती एक ते बिंबलेलं असतं की लहानपणी ते खूप ट्राय केलेला असतो तो दोरखंड तोडण्याचा, पण आज मात्र तो दोरखंड तोडू शकत नाही. का तोडू शकत नाही? पाठीमागची जी थिंकिंग आहे त्याने पाठीमागे ट्राय केला होता पण तो तोडू शकत नव्हता. मग त्याला आज वाटतं की आपण तोडू शकणार नाही, तो ट्राय करत नाही. याच्यावर मी बनवलेली स्टोरी आहे. अशा सगळ्या मी समानार्थीच्या स्टोऱ्या तुम्हाला बनवलेल्या आहेत. मराठीमध्ये देखील खूप सारे आपण ट्रिक्स बनवलेल्या आहेत. त्याच्यापैकी हे बघा, आता एक माझी सिंपल मी स्टोरी बनवलेली आहे. हत्तीला काबूत ठेवण्यासाठी कोणीही खंजीरचा वार न करी. बघा हत्तीला काबूत ठेवण्यासाठी कोणीही खंजीरचा वार न करी, फक्त लहानपणी जेव्हा तो मातंग करी, मातंग म्हणजे तो असा उड्या मारी किंवा त्रास दे, मातंग करी, तेव्हा त्याच्या पायात बेड्या ठोकल्या जातात. सांगा रे कोणी त्या वेड्याला, तू काही नागाचं पिल्लू नाही त्या गजामागे लपायला. गज म्हणजे तो बार, आपल्या तो बार असतो तो असा गज. गजामागे लपायला मारेक झटका दाताने आणि पेटव दीप तुझ्या आयुष्याचा.
बघा मी असं एक सिंपल एक स्टेटमेंट बनवलं, स्वतः बनवलेलं स्टेटमेंट आहे, जे कुठेही तुम्हाला कॉपी पेस्ट भेटणार नाही. जर कोणी घेतला असेल तर ते माझ्याकडूनच घेतला असेल. बघा हत्तीला काबूत ठेवण्यासाठी, हत्ती म्हणून शब्द आला हस्ती. हस्ती हा देखील हत्तीचाच सिनोनिम आहे, हत्तीचाच समानार्थी शब्द आहे. हत्तीला काबूत ठेवण्यासाठी कोणीही खंजीरचा वार न करी, खंजीर कुंजर, कुंजर शब्द तुम्ही खंजीर पासून लक्षात ठेवू शकता. वार न करी, वार पासून शब्दाला वारण, न करी, करी पासून शब्दाला करी, पण करीची विलंटी पहिली आहे. फक्त लहानपणी जेव्हा तो मातंग करी, मातंग पासून शब्दाला मतंग करी, तेव्हा त्याच्या पायात बेड्या ठोकल्या जातात. सांगारे कोणी त्या वेड्याला, सांगारे पासून शब्दाला सारंग, सांगारे कोणी त्या वेड्याला, तू काही नागाचे पिल्लू नाही. नाग, नाग पासून शब्दाला नाग आणि नग, नागाचे पिल्लू, नाग आणि नग हे पण हत्तीचे शब्द आहे. त्या गजामागे लपायला, गजापासून शब्दाला गज किंवा गजेंद्र. मारेक झटका दाताने, दातापासून शब्दाला दंती. आणि पेटव दीप तुझ्या आयुष्याचा, दीप पासून शब्दाला द्वीप. आता बघा हे जे शब्द आहेत, वाटलं स्टोरी मी बाजूला सरकतो, डिटेलमध्ये सांगणार थोडासा वेळ कमी आहे, मी सांगू शकत नाही, पण असे तुम्ही एकदा व्यवस्थित लक्षात ठेवलं, एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर असं बघितल्यानंतर आता क्वेश्चन असा आहे, कुंजर या अर्थाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. जर तुमच्याकडे त्या स्टोरी तयार असतील तर तुम्ही काय करता, म्हणजे कुंजर, कुंजर मध्ये काय होतं, कुंजर मध्ये आठवत असेल तुम्हाला, आपण काय म्हटलं होतं, त्या गजामागे लपायला, गजापासून शब्दाला गज किंवा गजेंद्र. लगेच तुमच्या लक्षात येईल की यार गज हा त्याचा समानार्थी शब्द आहे. मला थोडं फास्ट घ्यावं लागलं वेळेच्या अभावामुळं, कारण भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर करायच्या, पण अशा सगळ्या गोष्टी आपण मराठीमध्ये कव्हर करून घेणार आहे. आणि सगळं इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता सगळं तुम्हाला पहिली बॅच आपली असल्यामुळे फक्त 999 मध्ये अवेलेबल असणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगतो, माझ्या फक्त स्पेशल इंग्लिश बॅचची फीस ही 1,500 रुपये आहे. परंतु सगळे विषय टेक्निकल असताना देखील, म्हणजे त्यामध्ये तुमचं डॉक्टर मनेश खंडागळे सर पूर्ण कव्हर करणार आहे, ते असून देखील ताई पण तुमच्या कव्हर करतील. सगळं आपण पहिली बॅच असल्यामुळे फक्त 999 मध्ये ठेवलेलं आहे. त्याचा बेनिफिट तुम्हाला जरूर घ्यायचा आहे. बघा आता पुढचं जनरल नॉलेजचं करंट अफेअर्स आहे, जे तुमचा इद्रिस पठाण सर पूर्ण कव्हर करून देतील. त्यानंतर इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. जनरल आपण त्यामध्ये कव्हर करून घेतलेलं आहे, पण मी ट्राय करेल आणखी वेगळं एक लेक्चर बनवायचं. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, म्हणजे थोडक्यात कम्प्युटर रिलेटेड, त्याच्यावर आपण 7 ते 8 लेक्चर ऑलरेडी बनवलेले आहेत. सर्व तुम्हाला मिळून जाईल आपल्या कोर्समध्ये. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन कसे असतात जीके वरती, अगदी साधे सिंपल. हाही तो 8/1/2017 क्वेश्चन होता की केंद्र शासनात राष्ट्रपती तसे राज्य शासनात कोण. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जसं राष्ट्रपती केंद्र शासनात असतात तसं राज्य शासनात कोण असतं, राज्यपाल असतात. असे साधे आणि सरळ क्वेश्चन असतात. मग आता ऍप्टिट्यूड म्हणजे लॉजिकल ॲबिलिटी मध्ये फक्त लॉजिकल रिजनिंग नसतं, गणित बुद्धिमत्ता दोन्ही पण असतं. गणित बुद्धिमत्तामध्ये बघा बुद्धिमत्ताचे प्रश्न अशा टाईपचे आले होते. हे 2017चा पेपर आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे, या लेवलचे क्वेश्चन येणार नाही, याच्यापेक्षा लेवल वाढेल. आता मी परत सांगतो, हा क्वेश्चन 2017चा आहे, त्यामुळे क्वेश्चन थोडा इझी आहे, पण क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल वाढेल असं माझं स्वतःचं ओपिनियन आहे. DWCXBY रिकाम्या जागी कोणते अक्षर येतील, बघा बघा, हा बघा DCB एक ना कमी होतो, म्हणजे ए यायला पाहिजे, इथं ए यायला पाहिजे. पर्याय क्रमांक तुमचा बी झाला, दुसरा पर्यायच नाहीये. बघा आता WXYZ एक ना कमी होतो, एक ना वाढतो, हा पॅटर्न आहे. पर्याय क्रमांक बी. नंतर गणिताचे क्वेश्चन असे असतात, असे होते तेव्हा 8/1/2017 या टाईपचे क्वेश्चन होते. त्यांचं काय म्हणणं आहे, एका घड्याळाची किंमत 476 रुपये आहे. 15,232 मध्ये किती घड्याळ येतील, म्हणजे एका घड्याळाची किंमत किती आहे, 476. तर त्यांचं म्हणणं आहे की 15,232 रुपयामध्ये किती घड्याळ येतील. मी साधा आणि सरळ असं गेलं, 1 × 476 = 15,232. आता हा गुणाकार करत बसायचं नाहीये, हा गुणाकार करत बसायचं नाही. जेव्हा तुमचे गणिताचे फॅकल्टी आपले सांगतील, तुम्हाला सांगतील ते शॉर्टकट कसं करायचं, काय करायचं. आता मला सांगा, इथं असा एक नंबर पाहिजे आपल्याला, ज्याने याला गुणवलं की त्याचा शेवटचा अंक 2 आला पाहिजे, बरोबर आहे. मग आता एवढा मोठा गुणाकार मी कुठे करत बसणार आहे, माझे कॅल्क्युलेटर थोडेच आहे. मग बघा बरं, आता या ठिकाणी कोणता 476 आहे. बघा आता मी समजा 5 ना गुणलं तर 5 × 30 होईल, शेवटी 0 येईल, म्हणजे माझा 35 येत नाही. मी 8 ना जर गुणवलं तर 8 × 48 होईल, येत नाही. बघा 6 न गुणवलं तर 6 × 7 = 36 होईल, येत नाही. एकमेव अंक आहे 32. 32 न गुणवलं तर बघा 6 × 2 = 12, म्हणजे शेवटी 2 येऊ शकतो. ह्या गणित शॉर्टकट आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जे फॅकल्टी असतील ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील तुम्हाला या गोष्टी. पण अशा प्रकारचे क्वेश्चन होते तेव्हा. पण माझं असं म्हणणं आहे की आता डिफिकल्टी लेवल जे आहे हे डिफिकल्टी लेवल वाढत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळं प्रिपेअर असावं लागेल. त्यामुळं आपण सगळे सब्जेक्ट घेणार आहोत अगदी डिटेल मध्ये. प्रत्येक विषयाचे 70 ते
980 लेक्चर्स तुम्हाला मिळतील. फक्त व्हॅलिडिटी मी 4च महिने का ठेवलेली ते समजून घ्या, कारण 999 रुपयामध्ये इतक्या गोष्टी द्यायच्या म्हटलं तर मग बाकी तितक्या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होणार नाही. पहिली व्याज आहे, तर फीस कमी आहे, त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा ही तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती असेल. बघा आता आरोग्य विभागाशी रिलेटेड क्वेश्चन असतात, जसं की मलेरिया हा डायडासमुळे होतो, मग तो लेप्री आहे का प्लाझ्मोडियम आहे का तुमचा आणखी स्केबी आहे का स्वल्पविरामी जीवाणू आहेत, नेमकं तेच का आहेत, हे सगळा जो पार्ट आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. ते मी साधा क्वेश्चन घेतला, हा 2017चा क्वेश्चन होता. तर मग आता रिलेटेड यांच्याशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल, सध्या कोरोना व्हायरस आहे, कोरोना व्हायरसवरती पण भरपूर सारे क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला, ते सर्व मन्यसे खंडागळे सर तुमचं पूर्ण कव्हर करतील. त्याच्यानंतर ज्या लोकांना फक्त प्रश्नसंच हवाय, या प्रश्नसंचची आपलं एक आरोग्य सेवकाचं प्रश्नपत्रिका संग्रह आहे, जो झालेले आणि संभाव्य असे दोन्ही पण मी टाकलं होतं बुक एक. त्या बुकची किंमत जास्त आहे, पण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्हाला 49 रुपीजमध्ये 49 रुपयामध्ये आपल्या ऍप वरती अवेलेबल आहे. तुम्हाला एकदा तुम्ही ऍप डाउनलोड केलं आपलं वायरलेस एज्युकेशन, बघा डाउनलोड करायचं ऍप तुम्हाला वायरलेस एज्युकेशन, हे ऍप तुम्ही आता डाउनलोड केलं की वायरलेस एज्युकेशनच्या ऍपमध्ये तुम्हाला स्टोअर वरती जायचं आणि स्टोअर वरती गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस पण मिळतील आणि त्याच्या सोबत तुम्हाला हे पुस्तकाचे पीडीएफ आहेत, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये देखील मिळेल. फक्त 49 रुपयामध्ये ते बुक तुम्हाला अवेलेबल असेल. म्हणजे तुम्हाला पहिलं वायरलेस एज्युकेशन ऍप डाउनलोड करणं आहे. एकदा ऍप तुम्ही डाउनलोड केलं की त्याच्या सोबत स्टोअर या सेक्शन मध्ये जायचं. स्टोअर या सेक्शन मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील. बाकी आणखी तुम्हाला काही याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जो खाली नंबर दिसतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि सोबत आपण याच्यासोबत तुमच्या आरोग्य सेवकाच्या झालेल्या प्रश्नांची किंवा संभाव्याची एक आपण काय करणार आहे लेक्चर सिरीज पण स्टार्ट करणार आहोत. झालेले क्वेश्चन पण काय घेईल मी, मराठीचे असेल, इंग्लिशचे असेल, गणित किंवा बुद्धिमत्तेची फॅकल्टी पण रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी त्याच्याशी रिलेटेड ते लेक्चर्स आपले घेतील. तर आपण आजच्या हे लेक्चरमध्ये इथंच थांबतोय आणि गव्हर्नमेंटचे काही अपडेट्स आले तर मी नक्कीच नवीन व्हिडिओ परत तुमच्यासाठी बनवेल. तोपर्यंत गुड बाय.